आखातातल्या युद्धाला 2 महिने व्हायला आलेत. युद्ध तुर्तास थांबलेलं असलं तरी तरी तो पूर्णपणे युद्ध संपलंय असं म्हणता येणार नाही. ते थांबलेलं राहील याची काहीच शाश्वती नाहीये. कारण अमेरिकेने जाहीर केलेल्या युद्धविरामाच्या 2 आठवड्यात दोन्ही बाजूंकडनं सकारात्मक चर्चा अपेक्षित होती. पण दोन्ही बाजूंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आखातात अशांतता कायम आहे. चर्चेची पहिली फेरी फिसकटल्यानंतर दुसऱ्या फेरीत काहीतरी दिशा मिळेल असं वाटत होतं. मात्र इराणचा ताठा कायम आहे. त्यांनी दुसऱ्या फेरीतल्या चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ पाठवणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. यातच अमेरिकेने होर्मुझमध्ये आपलं अस्तित्व दाखवून द्यायला सुरुवात केली. इराणी मालवाहू जहाज टुस्का त्यांनी ताब्यात घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि त्यामुळे या सगळ्यात आता इराणने होर्मुझचं नियंत्रण पुन्हा आपल्याकडे घेतलं आणि तिथली जहाज वाहतूक पूर्णपणे बंद केली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी पुन्हा भडकण्याची भीती आहे. इराणने शांतता करारावर सही न केल्यास आम्ही पूर्ण देश उद्ध्वस्त करू असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिलाय आणि ही इराणला शेवटची संधी आहे असं सुनावलंय. पण इराण बदलण्याची काहीही चिन्ह दिसत नाहीयेत. युद्धविरामाची तारीख डेडलाईन ज्याला आपण म्हणतो ती 2 दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे या घडीचा प्रश्न असा आहे की हे युद्ध पुन्हा भडकणार की शमणार. दोन्ही बाजूंचे इगोचे क्लासेस हे जगाला कुठल्या दिशेने नेणार आहेत याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम. आपल्यासोबत भूराजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर रोहन चौधरी आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, निवृत्त लष्करी अधिकारी ते सुद्धा आहेत. मी सुरुवातीला बाम सरांकडे जाईन. बाम सर, सद्य परिस्थितीमध्ये तुमचा लष्करातला अनुभव काय सांगतो? दोन्ही बाजू एकमेकांना जी आव्हानं देत आहेत, इशारे देत आहेत, फुरफुरत आहेत दोन्ही बाजू, काय सध्याचं चित्र दिसतंय? 2 दिवसांनी काय बघायला मिळेल? आपल्याला माहिती आहे की सीज फायर जे लागू आहे 15 दिवसाचं, 22 तारीख त्याची शेवटचा दिवस आहे. म्हणजे अजून 48 तास नंतर सीज फायर संपुष्टात येईल असं म्हटलं जात आहे. आणि जेव्हा वाटाघाटींच्या आधी 2 राष्ट्र जे एकमेकावरती युद्ध करतायत ते नेहमी हेजिंग करतात. खूप स्टेटमेंट्स दिले जातात, खूप बोललं जातं आणि शेवटी मग ते वाटाघाटीसाठी टेबलावरती येतात. आपण पाहिलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये 10 आणि 11 तारखेला दोघांनी भेट केली. जवळजवळ 21 तास गहन त्यांनी चर्चा केली आणि शेवटी त्या वाटाघाटी फिसकळल्या. कारण काही रेड लाईन्स US च्या होत्या आणि काही लाल फित्या इराणच्या होत्या. अजूनही त्याच लाल फितांवरती दोघंही कायम आहेत. आणि जे स्टेटमेंट्स आणि जे नरेटिव्ह बनवलं जातं हे एक नॉर्मल रुटीन आहे जेव्हा 2 वाटाघाटी होतात. पण फिजिकली जेव्हा वाटाघाटी होतात तेव्हा काय बोललं जातं, काय कन्सेशन दिले जातात, सवलती काय मिळतात हे आपण तेव्हा पाहतो. आजच्या तारखेला ज्या रेड लाईन्स आपण म्हणतो किंवा लाल फीत अमेरिकेकडनं आहेत त्या प्रायमरीली आहेत युरेनियम एनरिचमेंट आहे, न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, हॉर्मुझ आहे, हिजबुल्ला आणि हमासला त्यांचा जो सपोर्ट आहे ते थांबवण्याबद्दल आहे आणि इस्रायलच्या विरुद्ध कारवाई थांबवणं आहे. हे जितके पण रेड लाईन्स आहेत हे इराणला बिलकुल मान्य नाही आहेत. आणि त्याच्यावरती आणखीन वरचढ झाली आहे की ब्लॉकेड मध्ये अमेरिकेने इराणच्या एका कार्गो शिप टौस्का ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यावर आक्रमण केलं आणि त्यांच्या मिसाईल बोटीने, मिसाईल डिस्ट्रॉयरनी त्याच्या हमला करून त्यांच्या इंजिन रूमला होल पाडलाय. भोग पडल्यानंतर ते कम्प्लिटली नाकाम झाले आणि मरीन्सने त्यांना टेक ओव्हर केलाय. जर का अशी कारवाई तुम्ही करता आहे वाटाघाटीच्या आधी, हे इंडिकेट करतं की तुम्ही याच्यामध्ये सिरियस नाही आहात. असं म्हटलं जात आहे की अमेरिकन डेलिगेशन ऑलरेडी इस्लामाबादला पोहोचलाय. कन्फर्म रिपोर्ट्स नाही आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात की इराणने म्हटलं आहे की आम्हाला सेकंड राऊंड ऑफ टॉक्स मध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये आणि इच्छा नाहीये. तर मला तर असं वाटतंय की हे सुरुवात व्हायच्या आधी फिसकटणार आणि जर का असं झालं तर मग युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं. डॉक्टर रोहन, या सगळ्यामध्ये एकीकडे अमेरिका म्हणतंय की हा शेवटचा तुमच्यासाठी इशारा आहे, ही शेवटची संधी आहे, आम्ही दिलेल्या शांतता करारावर सह्या करा नाहीतर आम्ही अख्खा देश उद्ध्वस्त करून टाकू. ट्रम्प अनप्रेडिक्टेबल नेते आहेत, ते काहीही करू शकतात. पण सध्या अमेरिकेची अशी परिस्थिती आहे का काहीही करण्याची? ॲब्सोल्युटली नाही. इराण हे या पूर्ण युद्धाच्या
एकंदरीत परिणामाची जर आपण चर्चा करू तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेला सुरुवातीस असं वाटलं की आपल्याला हे युद्ध प्रादेशिक ठेवायचं आहे आणि परंतु होर्मुझचा अतिशय परिणामकारकरित्या वापर करून इराणनं ते युद्ध जागतिक केलेलं आहे. म्हणजे युद्धाचे परिणाम हे जागतिक जे झालेले आहेत ते इराणच्या सामुद्रधुनीवरच्या नियंत्रणामुळे झालेलं आहे. त्यामुळं आज आत्ताच्या घडीला कोणत्याही परिस्थितीत ट्रम्प काहीतरी करतील याची शाश्वती जी युद्धाच्या पहिल्या 2-3 दिवसात होती किंवा शक्यता जी होती ती आता नाही आहे. कारण फक्त पर्शियन आखातात किंवा पश्चिम आशियातच नव्हे तर जगभरात ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. याचं सिंपल कारण तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्हीही सांगितलं, कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. आज संपूर्ण जगभरात या वाढत्या भावाचं देशांतर्गत विकासात इतकं मोठं योगदान आहे की कोणताही देश त्याला हात लावायच्या किंवा त्याच्यावर काउंटर म्हणून अजून कोणताच उत्तर त्याला शोधता आलेलं नाही. त्यामुळे ट्रम्प हे नुसतं शब्दांच्या वापरतायत. ट्रम्प यांच्याकडे ती पॉलिटिकल विल राहिलेली नाही आहे जी पहिल्या 2 दिवसात होती. त्यामुळं ट्रम्प किंवा आता ट्रम्पचं इटलीच्या बाबतीतलं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल किंवा एकंदरीत आत्तापर्यंत जी स्टेटमेंट्स पाहिली असतील तर तुम्हाला लक्षात येईल की ट्रम्प हे फक्त शब्दांचा उपयोग करतायत. ट्रम्प ॲक्च्युअली काहीच करू शकणार नाही आहे. कारण इराण ज्या अर्थी वाटाघाटीला दुसऱ्यांदा नाही म्हणतंय त्या अर्थी कूटनीतीमध्ये किंवा रणनीतीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अमेरिका ही पाकिस्तानला, हे वाक्य अधोरेखित करतो मी, अमेरिका आणि स्पेशली ट्रम्प पाकिस्तानला बरोबर घेऊन किंवा पाकिस्तानला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पुढाकार घेऊन वाटाघाटी करा. कारण अमेरिका ही या युद्धात लष्करीदृष्ट्या नसेल तरी राजकीयदृष्ट्या पराभवाच्या दिशेनं निघालेली आहे. त्यामुळे ट्रम्प काहीच करणार नाहीत आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना तसं करू देणार नाही. बरं ढगे सर, आता याच्यामध्ये तोलामोलाच्या बाजू जर आपण, खरं तर तोलामोलाचे प्रश्नच नाही आहेत, कारण अमेरिका आणि इराण दोघांची आपली आपली शक्तिस्थान आहेत आणि इराणने दाखवून दिलेलं आहे हम क्या चीज आहे आणि अमेरिकेला लक्षात आलेलं आहे की प्रत्येक वेळेला आपण जिथे जातो ते आपली पावलं योग्यच असतात अशातला भाग नाही. पण तरी सुद्धा या संपूर्ण एका युद्धाने, जसं आता डॉक्टर रोहन यांनी मेन्शन केलं की सगळं जग यामध्ये ओढलं गेलेलं आहे. इथून पुढे 2 दिवसांनी डेडलाईन संपल्यानंतर जर समजा काहीही सोल्युशन मिळालं नाही तर स्टेटस को असाच मेंटेन राहणार की अफगाणिस्तानमध्ये जसं बराच काळ खेचत राहिलेलं होतं, इराकमध्ये जसं बराच काळ खेचत राहिलेलं होतं युद्ध, तसं काही परिस्थिती दिसेल की आणखीन काही वेगळं चित्र असेल? पहिली गोष्ट तर ऑलरेडी ज्या प्रकारच्या न्यूज येत आहेत आपल्याला इराणी एजन्सीजमधून की दुसरी जी चर्चेची फेरी आहे त्यासाठी इराणचं शिष्टमंडळ जाणार नाही, असे स्ट्रॉंग न्यूज आहेत. पण मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही मला वाटतं, मी आशावादी आहे की इराणचं शिष्टमंडळ आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये काही चर्चा त्या ठिकाणी होईल. ही शक्यता जरी कमी असली तरी अजून त्याला मी जे आहे पूर्णतः शून्य मानत नाही, अजून सुद्धा मी आशावादी आहे. मग आता तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स ठेवले की 22 एप्रिल नंतर खरोखरच हा सीज फायरचा कालावधी संपल्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय होईल, या युद्धाचं काय होईल, एक मोठी तौर पर जर त्या ठिकाणी सांगायचं असेल की हे युद्ध भडकणार का, जर हे युद्ध भडकणार असेल तर ते युद्ध कोण भडकवणार? माझ्या मते अमेरिकेकडे त्याची सामरिक क्षमता आहे. मी सामरिक क्षमता हा शब्द वापरला. स्ट्रॅटेजिकली किंवा पॉलिटिकली डोनाल्ड ट्रम्प तसं करतील का याविषयी जे आहे मी भाष्य केलं नाही. सामरिक क्षमता त्यांच्याकडे नक्की आहे युद्ध भडकवण्याची. युद्ध लांबवणं, कितपत लांबवणं हे इराणच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात आहे. पण ही सगळी परिस्थिती लक्षात घेता माझ्या मते 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज स्ट्रॉंग मला वाटतात. सगळ्यात पहिली जी आहे ज्याला आपण म्हणून इन्क्रिमेंटल डिएस्केलेशन, म्हणजे जर कोणी असं मानत असेल की चर्चा हो किंवा न हो सगळं अलबेल होईल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह डील होईल, दूरपर्यंत मला वाटत नाही की अशा प्रकारचं परमनंट सीज फायर होईल किंवा सर्वसमावेशक असा करार इराण आणि अमेरिकामध्ये येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये होऊ शकेल, अशी परिस्थिती मला वाटत नाही. म्हणूनच पहिला ऑप्शन जो आहे इन्क्रिमेंटल डिएस्केलेशन, म्हणजे एक प्रकारे आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीचे 2-3 आठवडे सोडले तर हळूहळू जे आहे युद्धाची दाहकता, आक्रमकता विधानांच्या माध्यमातून दोन्ही बाजूने जबरदस्त येते, पण युद्धाची दाहकता मुख्यतः मी म्हणेल की मनुष्यहानी या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अमेरिका आणि इराण या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण पाहिलं तर ती कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. सुरुवातीला कायनेटिक म्हणजे एक प्रकारे मिलिटरी स्ट्राईक झाले, नंतरच्या टप्प्यामध्ये जे आहे ज्याला आपण एक प्रकारे म्हणून इकॉनॉमिक स्ट्रँग्युलेशन म्हणजे कशा प्रकारे जे आहे आर्थिकदृष्ट्या फटका बसवता येईल यासाठी प्रयत्न केला. आणि आता तिसरा जो आहे एक प्रकारे मेरीटाईम इंडिक्शन आपण ज्याला थोडक्यात म्हणू, नौदलाच्या माध्यमातून नेव्हल ब्लॉकेड करण्याची रणनीती वापरतात. पहिली
इन्क्रिमेंटल डिएस्केलेशन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे आहे गिव्ह अँड टेक, अमेरिका आफ्टर ऑल जे आहे ट्रान्झॅक्शनल लिडरशिप त्या ठिकाणी त्याच्यात आहे, तर एखाद्या मुद्द्यावर जे आहे इराण काही गोष्टी त्या ठिकाणी सोडेल आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्यावरचे जे आर्थिक निर्बंध आहेत ते काहीसे सैल करणे, अशी मुद्द्यांच्या आधारावर जे आहेत काही गोष्टी सॉल्व्ह होतील, पण हा संघर्ष त्याच्या ठिकाणी चालूच राहील. दुसरी पॉसिबिलिटी मला जी त्या ठिकाणी वाटते की जर खरोखरच एका रेड लाईनच्या पलीकडे त्या ठिकाणी गेलं तर इराण जो आहे नौदलाच्या म्हणजे ज्या प्रकारचं नेव्हल ब्लॉकेट झालेलं आहे त्याच्या विरुद्ध जबरदस्त हल्ले करेल आणि हे युद्ध जे आहे ते आणखी चिघळू शकेल. बाब अल मंडेब याला सुद्धा चोक करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. आणि तिसरी पॉसिबिलिटी जी आहे ज्याला आपण म्हणू की वॉर ऑफ ॲट्रिशन, म्हणजे अशा प्रकारचे लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट हे येणारे 1 महिने त्या ठिकाणी चालू राहतील. हे युद्ध काही संपणार नाही, पण याची दाहकता तीव्रता त्या ठिकाणी कमी होईल. एकच फक्त महत्वाचा मुद्दा, सगळ्या जगाचं लक्ष तुमच्या दोघांचं भांडण कशाकडे आहे याकडे नाहीये, फक्त एकच गोष्ट, स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही खुली होणार का, आणि त्यासाठी जगाकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट होणार हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं. मला बाम सरांकडे एक वेगळा मुद्दा घेऊन जायचा आहे. आपल्याला ह्याच्यातला एक महत्त्वाचा स्टेक होल्डर विसरून चालणार ते म्हणजे इस्रायल, आणि ते वेगळ्या टँजंटवरती आहेत. इकडे लेबनॉनचा फ्रंट ते लढतायत, याबरोबर इकडे हिजबुल्ला वगैरे यांच्याशी त्यांचं युद्ध सुरू आहे, त्यांचं हमासशी वाकडीक आहे. इराणमध्ये कितीही अमेरिकेने सांगितलं की आम्ही थांबवू वगैरे, तेवढ्यापुरतं ते थांबवलेले दिसतील, पण त्यांची व्हेंजफुल स्पिरिट ही आपल्याला विसरून चालणार नाही आजवरच्या त्यांच्या इतिहासातून. अगदी बरोबर आहे. इस्रायल पहिल्यापासून म्हणतं की इराणचं ध्येयवाक्य आहे डेथ टू इस्रायल आणि डेथ टू अमेरिका, आणि ते म्हणतात आमचं अस्तित्व धोक्यामध्ये असल्यामुळे, आणि स्पेशली जे ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स आहे जे इराणनी बनवलं आहे इस्रायलच्या चारही बाजूनी, जसं आपण म्हणतो नॉर्थमध्ये लेबनॉन आहे, तिथे हिजबुल्ला आहे, इकडे सिरिया आहे, जॉर्डन काही प्रमाणात आहे, खाली येमेन आहे, पॅलेस्टाईनमध्ये वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन आहेत, गाझामध्ये हमास आहे. ह्या सगळ्यांना त्यांची पूर्ती, त्यांचं शस्त्र, त्यांचं फंडिंग हे कम्प्लिटली इराण करतं. त्याच्यामुळे इस्रायलचा बेसिकली पूर्ण राग इराणच्या अगेन्स्ट आहे. आणि आपण पाहिलं होतं की रेड लाईन मध्ये एक अमेरिकेने पण म्हटलं होतं की तुम्ही ऍक्सेस ऑफ रेझिस्टन्सला सपोर्ट करू नका. आपण जसं म्हणालात की लढाई 7 ऑक्टोबर 2023 सुरू झाली जेव्हा हमासनी आक्रमण केलं, आणि आता ती लढाई करता 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 लेबनॉनवरती आली आहे. सीज फायर इज इन प्लेस. 10 दिवसांनी त्यांनी अग्री केलाय. दोन्ही देशांच्या वाटाघाटी झाली आहे डायरेक्टली वॉशिंग्टनमध्ये. आज सकाळचा न्यूज आहे की साऊथ लेबनॉन जिथे क्वांटास म्हणून गाव आहे तिथे हेवी फायरिंग केलंय. इस्रायल म्हणतं की जोपर्यंत आमच्या ज्या गिव्हन लिमिट्स आहेत किंवा आम्ही जे लाईन ड्रॉ केल्या आहेत, इनफॅक्ट त्यांनी 3 अशा लाईन्स ड्रॉ करून त्यांनी लेबनॉनला दिल्या आहेत आणि अमेरिकेच्या थ्रू त्यांना कळवलं आहे की पहिले 8 किलोमीटर साऊथ लेबनॉनमध्ये आमचं कम्प्लीट आमचं वर्चस्व राहील, आमचं मॅन्युफॅक्चरिंग राहील, आमचं करेक्शन, आमचं ॲडमिनिस्ट्रेशन राहील. त्याच्यानंतर लितानी जे रिव्हर आहे तिथपर्यंत जॉईंट आपण पेट्रोलिंग करू शकतो आणि लितानी रिव्हरच्या पलीकडे लेबनॉन तुम्ही आपलं पाहू शकता. तर ते क्लेम करतायत की लेबनॉनचं साऊथ आम्ही सिक्युअर करून तेव्हाच आमची सिक्युरिटी सिक्युअर आहे. तर इस्रायल एका डिफरंट मोडमध्ये असतं नेहमी, आणि जरी त्यांनी ऍक्सेप्ट केलं आहे की सीज फायर करू ॲज अ प्री कंडिशन, जे इराणनी म्हटलं होतं बेसिकली की सीज फायर इस्रायलला पण करायला पाहिजे, समुद्र दुनी उघडली पाहिजे. या 2 प्री कंडिशन नंतर आम्ही वाटाघाटीसाठी येऊ. या दोन्हीही प्री कंडिशन्स ऍक्सेप्ट झालेल्या नाहीयेत इराण, म्हणून म्हणतंय की आम्ही या वाटाघाटीसाठी येणार नाही. आणि इस्रायल हा एक खूप मोठा आणि इम्पॉर्टंट प्लेयर आहे. जोपर्यंत इस्रायल ऍक्सेप्ट नाही करत तोपर्यंत या देशांमध्ये, या एरियामध्ये आणि वेस्ट एशियामध्ये शांतता निर्माण होणं खूप डिफिकल्ट आहे. मी पहिले पण म्हटलं होतं जेव्हा 21 आवर्सची वार्ता झाली होती की मला वाटतंय की ही वार्ता फिसकटणार, आणि तसंच झालं होतं. आताही आपण पाहू, जर का इराण पोहोचलंच नाही तर अमेरिका कोणाबरोबर वाटाघाटी करेल. पाकिस्तान प्रयत्न करताय, पाकिस्तान अमेरिकेशी बोललाय की तुम्ही हॉर्मुझचं नाकेबंदी बंद करा, तेव्हाच पुढे जाता येईल. आजचा दिवस आहे, आज आपण पाहू की काय होणार. बरं डॉक्टर रोहन, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता हे युद्ध हे फक्त शस्त्रास्त्रांचं किंवा आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि तुम्ही ते बनवायचं नाही इथपर्यंत नाहीये. ते इगो क्लॅशेस झालेले आहेत, आणि त्या इगो क्लॅशेसमुळे त्यामधनं एक काय म्हणतो आपण वे आउट कुठल्याही देशाला मिळत नाहीये, कारण कुणीही पाय मागे घ्यायला तयार नाहीये.
ह्याच्यामध्ये मग महत्वाचं येतं की जगामधल्या पॉवर्स जसं की युरोपमधले काही देश आहेत, रशिया आहे आणि भारतासारखी ताकद ही याच्यामध्ये कशा पद्धतीने इंटरव्हीन करते. अर्थात हे सायलेंट इंटरव्हेन्शन पण असू शकतं, पण त्याचे परिणाम ते चित्र कसं दिसेल? सध्या त्याच्या बाबतीत थोडंसं आशादायी वातावरण नाही आहे. कारण इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, हा यातला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याला जरी वाटत असेल तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांचे प्रत्येकाचे हितसंबंध या युद्धात अडकलेले आहे. म्हणजे यातल्या बऱ्याच जणांना युद्ध हवं देखील आहे एका अर्थानं. कारण रशियाला यातला सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो रशिया आहे, जो काही करू शकतो. आणि इंटरेस्टिंगली ट्रम्प जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ट्रम्प यांना पुतीनबद्दल फार अट्रॅक्शन होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पुतीन बरोबर मी जास्त चांगल्या वाटाघाटी बायडेन यांच्यापेक्षा करू शकतो. पण पुतीन यांना अमेरिका युद्धात इन्व्हॉल्व असणं हे त्यांच्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे. युरोपचा प्रॉब्लेम असा आहे की युरोप आर्थिकदृष्ट्या संकटात आहे, पण राजकीय दृष्ट्या किंवा लष्करी दृष्ट्या त्यांना अमेरिकेची काही कारणासाठी मदत हवी आहे. पण नाटोच्या जीवावरच आता ट्रम्प आल्यामुळं युरोप काहीसा संदिग्ध आहे आणि काहीसा गोंधळलेला दिसतो. यातून एक होऊ शकतं, ते करण्याची ताकद आहे का नाही याच्याबद्दल थोडी संशय असलं तरी त्याच्याबद्दल आपण एक पॉझिटिव्ह विश्वास निर्माण करू शकतो. थोड्याच दिवसात ब्रिक्सची परिषद होणार आहे आणि पुतीन भारतात येणार आहे. ब्रिक्स मध्ये इराण आहे, चीन आहे, रशिया आहे, भारत आहे. ब्रिक्स काही ऑफर करतं का या सगळ्यांसाठी, हे माझ्या दृष्टीनं फार इंटरेस्टिंग आहे. कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कोणताही इंडिव्हिज्युअल देश यात मध्यस्थी करेल याची सुतराम शक्यता नाहीये. आणि या अशा वेळी प्रादेशिक संघटना आणि ब्रिक्स सारख्या संघटना जर तो पुढाकार घेत असतील तर त्याचं स्वागत फक्त युद्ध थांबवणं यासाठीच नाही, तर जागतिक राजकारणात जी आंतरराष्ट्रीय संघटनांची पोकळी निर्माण झालेली आहे, मध्यस्थ करणारं कोणी चित्र दिसत नाही. अशा वेळी जर ब्रिक्स पुढाकार जरी घेतलं तरी ते फक्त या युद्धासाठीच नाही तर भविष्यातल्या अशा प्रत्येक युद्धासाठी ते आशादायक चित्र राहील. परंतु त्याच्याबाबत मी थोडासा आशावादी आहे. कारण ब्रिक्स स्वतःलाच माहित नाही की ब्रिक्सचं स्थान काय आहे, ब्रिक्सचं सामर्थ्य काय आहे. हे सामर्थ्य जरी कळायला चालू झालं, सुरुवात झाली, तरी मला वाटतं या युद्धातून या ब्रिक्सच्या परिषदेतून काही ठोस येईल. परंतु तोपर्यंत मला वाटतं की याच्यातून काहीच अपेक्षा नाहीये. ह्याची अपेक्षा फक्त दुसरं आहे, ते थोडंसं लांब आहे. परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीनंतर ट्रम्प यांचा जेव्हा पराभव होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीत लष्करी हाच मार्ग नसेल तर आर्थिक नाकेबंदी आणि राजकीय तह हा पण खूप मोठ्या प्रमाणात उपयोगाला आणलं जाईल, जे जॉर्ज बुश यांनी बिल क्लिंटन यांनी 1990च्या युद्धात बऱ्यापैकी अंमलात आणलेलं. त्यामुळे सध्या त्याची शाश्वती मला कमी वाटते. बर ढगे सर, आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा उरतो की डोनाल्ड ट्रम्प ॲज अ ह्युमन बिईंग अतिशय अनप्रेडिक्टेबल असलेला तो माणूस आहे आणि ज्या पद्धतीने त्याने अमेरिकेतल्या प्रशासनामध्ये बदल केलेले आहेत, युद्धखोर अधिकारी त्यांनी अतिशय वरिष्ठ पदावरती आणलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी जे फक्त ट्रम्प काय सांगणार ते ऐकू शकतील असं ज्यांचं रेप्युटेशन आहे, असे तिथे लोक आलेले आहेत. हे सगळं बघता 22 तारखेनंतर काही अघटित, म्हणजे आपण जेवढं समजतोय त्या इंटेन्सिटीचं नाही, पण थोडंफार काही अघटित घडणार नाही याची शाश्वती देता येईल का? नक्कीच. म्हणजे पॉसिबिलिटी वाईज थेरॉटिकली पाहिलं तर खरोखरच सगळ्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी आहेतच. कारण जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, अत्यंत विक्षिप्त असं नेतृत्व आहे आणि ज्याला आपण मॅडमन थेरी म्हणतो. त्या मॅडमन थेरीच्या अनुसार जे आहे बऱ्याच वेळेस पर्पजफुली इतकी डेंजरस अनप्रेडिक्टेबिलिटी आपली दाखवायची की समोरच्याला, म्हणजे मुख्यतः आपले जो दुश्मन आहे त्याला गोंधळात त्या ठिकाणी टाकायचं आणि म्हणून कुठेतरी घाबरून तो आपल्याशी निगोशिएशनसाठी तयार व्हावा, की अशा प्रकारचा सुद्धा जो आहे हा एक अप्रोच डोनाल्ड ट्रम्प यांचा राहिलेलाच आहे. आणि तुम्ही डेंजरस वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स जे म्हणतायत, मुळात जे आहे अमेरिका हा जगातला, म्हणजे आज घडीला कोणी मानो न मानो ठीक आहे, त्याची जी आहे पत कमी होतीये, पण आज सुद्धा जे आहे अमेरिका ही महासत्ता आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सामरिक दृष्ट्या हे आपल्याला जे आहे मानावंच त्या ठिकाणी लागेल, त्याची पत कमी होती हे खरं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट तर अण्वस्त्रधारी देश आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारचं विक्षिप्त नेतृत्व असेल, आणि फक्त विक्षिप्त नेतृत्व नाही, त्याची जी चौकडी आसपासची जी आहे ती सुद्धा
त्याला म्हणजे हुजरेगिरी करणारी अशा प्रकारची जर त्याचा सगळा जो स्टाफ जो आहे तो त्या प्रकारे त्या ठिकाणी असेल तर तो सुद्धा ऑप्शन आज घडीला आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही, पण त्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. पण थेरॉटिकल पॉसिबिलिटी आहे का? अण्वस्त्रांचा वापर करण्याची असो किंवा मॅसिव्ह एअर स्ट्राईक असो, इतक्या दूरही जायची त्या ठिकाणी गरज नाही. इव्हन बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला तर त्याच्यामधून सुद्धा जो आहे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करणं किंवा डर्टी बॉम्बचा वापर करणं, या सगळ्या गोष्टींमधून जे आहे सामान्य लोकांना आणि सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरला प्रचंड नुकसान करण्याची कुवत ही अमेरिकेमध्ये आहे आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या जे आहे विक्षिप्त नेतृत्वामध्ये आहे. म्हणून थेरॉटिकल पॉसिबिलिटी ती सुद्धा आहे. ते करतील का त्याविषयी जे आहे साशंकता आहे, कारण वेगवेगळे सगळे फॅक्टर पाहता. पण फॅक्टर पाहता जर विचार केला असता तर तो डोनाल्ड ट्रम्प कशाला राहिला असता. खरं आहे. मला बाम सरांना अजून एक गोष्ट विचारायची ते म्हणजे बराच त्यांनी ट्रूप्स मोबिलाइज केलेले होते आखातामध्ये ट्रम्प यांनी. अशामध्ये जर समजा 22 तारखेची डेडलाईन ही समजा नल झाली तर तिथपर्यंत म्हणजे थोडक्यात काही होऊ शकलं नाही तर अमेरिकन ट्रूप्स, अमेरिकन बूट्स हे इराणियन सॉइलवरती इन्व्हेड करायची किती शक्यता आहे? शक्यता थोडी कमी आहे, कारण होपफुली ट्रम्पनी हिस्ट्री पाहून धडे शिकले असतील. जेव्हा जेव्हा अमेरिकेने बूट्स ऑन ग्राउंड डिप्लॉय केले आहेत आपण पाहतो की तेव्हा तेव्हा त्यांची खूप मोठी हार झाली आहे. आणि जसं मी नेहमी म्हणतो की अमेरिका शेवटी दे डिक्लेअर विक्ट्री आणि मग तिकडनं पळ काढतात. आपण असंख्य असे एक्झाम्पल्स आहेत. व्हिएटनाममध्ये आहेत, इतके वर्ष तिथे राहिले, इतका नरसंहार झाला आणि शेवटी त्यांना काही हासिल झालं नाही, कारण बूट्स ऑन ग्राउंड वेर नॉट सक्सेसफुल. हेच त्यांचं अफगाणिस्तानमध्ये झालं, हेच त्यांचं इराकमध्ये झालं. आता आपण पाहतो की जवळजवळ 50 दिवस होतील इन्क्लुडिंग सीज फायर, अजूनही बूट्स ऑन ग्राउंड डिप्लॉय झाले नाही आहेत. तर मला नाही वाटत की बूट्स ऑन ग्राउंड हे एक ऑप्शन डोनाल्ड ट्रम्प एक्झिक्यूट करतील. त्यांनी 2-3 वेळा म्हटलं आहे की माझे मरीन्स जवळजवळ 2500, आय मीन इमॅजिन करा एक एवढा मोठा देश इराण ज्याच्यासाठी 2500 मरीन्स डिप्लॉय करून ते काय अचीव करू शकतील. हो, त्यांनी म्हटलं होतं की खार्ग बेटावरती ते आक्रमण करतील, कारण अल्टिमेटली खार्ग बेटावर आक्रमण केल्यानंतर आणि जर का ते काबीज झालं तर कम्प्लीट ऑइल जे रिझर्व्ह आहेत इराणचे आणि जे तिथून पंप होतात बाहेरच्या देशांमध्ये हे त्याला पूर्ण अवेलेबल होईल. आपण हेही ऐकलं होतं की USS त्रिपोली जे जपानहून सेल केलं, जपान नेव्हल बेसमधून, आणि त्याच्यावरती पण जवळजवळ 2500 मरीन्स होते की ते लवकरच लवकर येऊन ते डिप्लॉय होणार आहे. सध्या जे हॉर्मुझ स्ट्रेट वरती जे ब्लॉकेड केलं आहे, नेव्हल ब्लॉकेड, त्याच्यामध्ये US मरीन्स डिप्लॉइड आहेत. आणि आज जी पर्टिक्युलर कार्गो शिपला त्यांनी काबीज केला आहे आणि त्याला टेक ओव्हर केलं आहे, त्याच्यावरती पण मरीन्सनी हेलिकॉप्टरनी रॅपलिंग करून शिपवरती एंटर करून त्यांना आपल्या कब्जात घेतलं आहे. पण फिजिकली डिप्लॉयमेंट ऑफ ट्रूप्स ऑन ग्राउंड डोनाल्ड ट्रम्पला खूप महाग पडेल. आपण हेही पाहिलं होतं की साधारण 11 किंवा 12 मार्चला टेहरान टाइम्स मध्ये एक मोठं बातमी होती, हायलाइट्स होते, वेलकम टू हेल. जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं होतं की मी ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय करणार होतो आणि आहे, आणि जेव्हा माझे ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय होतील तेव्हा इराणमध्ये हाहाकार होईल. इराण वाट पाहत आहे की ग्राउंड ट्रूप्स केव्हा डिप्लॉय होतील, आणि एकदा जर का ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय झाले आणि इराणने त्यांची कोंडी केली व अमेरिकेला नुसतं पळ काढण्याशिवाय काही इलाज नाही. मला डॉक्टर रोहन शेवटची कॉमेंट हवी आहे. आत्ता सद्य परिस्थितीमध्ये 2 दिवसांनी येऊ घातलेली डेडलाईन, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ताकदींनी फारसा इंटरेस्ट न दाखवणं, येऊ घातलेली ब्रिक्सची परिषद आणि ही सगळी परिस्थिती पाहता हे कुठल्या दिशेनं भविष्यात आपल्याला बघायला मिळेल, हा जो वाद आहे तो? नाही, ट्रम्प हे पूर्णपणे चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि ट्रम्प हे एक्झिट प्लॅन शोधतायत. आणि त्यामुळं ट्रम्प कितीही जरी काही जरी बोलले तरी जागतिक समुदाय त्यांच्या विरोधात आहे. आणि मुद्दा दुसरा हा प्रश्न या दृष्टीनेही महत्वाचा आहे की अमेरिकन राज्यकर्ते आणि अमेरिकन समाज या दोन्हींच्यातला आपल्याला एक वेगळेपण समजून घेतलं पाहिजे की 80 लाखाचा जो मोर्चा निघाला अमेरिकेमध्ये या युद्धाच्या विरोधात, तो आय थिंक माझ्या मते या सर्व चर्चेच्या मध्ये निर्णायक घटक आहे की मुळात अमेरिकेत जनतेलाच हे इस्रायलचं युद्ध नको आहे किंवा इराणचं युद्ध नको आहे.
कारण आतापर्यंत जर तुम्ही इतिहास बघा, कोणतंही युद्ध करायचं झाल्यास पहिल्यांदा अमेरिकन समाजमन निर्माण करणं ही तिथल्या राज्यकर्त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. म्हणजे अगदी जपानमध्ये जेव्हा हल्ला केला तेव्हा आजपर्यंत जपानमधल्या हल्ल्याला विरोध झाला नाही की इतका मोठा संहारक अस्त्र. कारण अमेरिकन राज्यकर्त्यांचं ते वैशिष्ट्य राहिलेलं होतं की ते जनमानस पहिल्यांदा तयार करायचं आणि नंतर मग हल्ला करायचा. पण मी जसं आपण मागच्या बऱ्याचशा चर्चेत आपण असं मुद्दा मांडलेला आहे की हे युद्ध मुळातच सुरू का झालं याचीच कल्पना कोणाला नसल्यामुळं त्याच्या एंड काय होणार ह्याचीही कल्पना नाहीये. आणि यामागे अमेरिकन समाज जो आहे किंवा अमेरिकन नागरिक जो आहे ते फार मोठी भूमिका याच्यात बजावत आहेत. आणि त्यामुळं ट्रम्प यांची चारी बाजूनी कोंडी झालेली आहे. जागतिक राजकारणात कोंडी झालेली आहे, पर्शियन आखातात कोंडी झालेली आहे, अरब राष्ट्रात कोंडी झालेली आहे आणि स्वतःच्या देशात पण कोंडी झालेली आहे. त्यामुळं मी परत एकदा एकच शेवटचं सांगतो की पाकिस्तान जी मध्यस्थी करत आहे ही अमेरिकन आणि स्पेशली ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मध्यस्थी करत आहे. कारण त्यांना अॅमिकेबल एक्झिट हवी आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर अजून 10 दिवस तारीख वाढवली जाईल. याच्यापेक्षा वेगळं काही होण्याची शक्यता कमी आहे. बर, नाही आता सध्याची परिस्थिती जसं डॉक्टर रोहन यांनी सांगितलं की आगामी ब्रिक्स परिषदेमध्ये यावरती काही मध्यस्थी निघते का, काही सोल्युशन निघतं का, हे याबाबत आपण आशावादी राहिलेलं बरं. कारण युद्ध हे कुणासाठीच फायद्याचं नसतं. आत्ता सद्य परिस्थितीमध्ये इराणने जरी ताठर बाणा कितीही घेतलेला असला तरी हे युद्ध थांबावं अशी इराण, अमेरिका आणि जगभरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि वर्ल्ड ऑर्डर जी डिस्टर्ब झालेली आहे ती पुन्हा एकदा स्टेबिलाइज व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने आपल्याला सोल्युशन कसं काढता येईल हे येणारा काळ दाखवेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.